हे आपण अर्धा इंच कपड्यावर अर्ध करून लावतो. समजा समजा आपल्या बॉडी मेजरमेंट माझ्या अक्षर गलीच येतं ना हातून का मी असं करावं लागते आता दिसना की तिथून लिवायला येणार ना मला लिवा लिहिल्यावर सांगेल बॉडी मेजरमेंट वरून घेतल्यावर आपण शोल्डरची कटिंग अर्ध्याला करतो. ठीक आहे ना. अर्ध्याला कपड्यावर जे आहे ते अर्ध्याला लावतो. आपण कोणत्या कोणत्या गळ्याला लावतो अर्ध्यावर ते सांगा. 1 इंचापासून 1 इंच पासून बंद गळे म्हणतात त्याला. 1 इंचापासून 2, 3, 4 इंचापर्यंत आपले 4-5 इंच होते. 5 इंचापर्यंत आपल्या बॉडी मेजरमेंट जेवढं बी शोल्डर येते त्याच्यातलं हाफ लावायचं. 14 आलं समजा 14 आलं बॉडी मेजरमेंट वर राहू दे किंवा ब्लाऊजचं नाही ब्लाऊजचं करायचं ना बॉडी मेजरमेंट. समजा आपलं 14 आलंय शोल्डर बॉडी मेजरमेंट त्याचा अर्ध लावायचं 7 इंच ह्या मापासाठी. ठीक आहे ना. ह्या एवढ्या मापासाठी आता हे बॉडी मेजरमेंटच हा ठीक आहे. ब्लाऊजच्या वरच सांगू का ब्लाऊज पण हे झालं तेच हा. आता हे झालं एवढ्या मापासाठी. ठीक आहे. 5 इंचापर्यंत फक्त हाफ इंच हाफ करायचं. जेवढं पण येत आहे त्याच्यातलं अर्धा इंच म्हणजे शोल्डरचा अर्धा भाग 7 इंच 14 आलं तर अर्ध करायचं. आता सगळं लिहत बस ना. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा आता तुमचे 5च्या नंतर गेले गळ्यात 6 इंच 7 इंच 8 इंच 9 इंच एवढ्यापर्यंत गेले. 9.5 पण चालतंय. हा 9.5 ठीक आहे ना. 9.5 पर्यंत तुम्ही 14चा अर्धा 7 केलो ना. ठीक आहे ना. केलो ना. तर याच्यातले 1.5 इंच कमी करायचं. 15 काय दिलं 15 कुठे आहे 9.5 ला 9.5 ला असंच म्हणतात. आता तुम्हाला 9.5 असंच लिहितात 9.5 म्हणतात 9.50 असं आमच्या कॅल्क्युलेशनच्या भाषेमध्ये 50च म्हणतात त्याला. 9.5 समजा ना तुम्ही आता. हा 9.5 6 पासून 9.5 ज्यांची गळ्याची लांबी आहे गळ्याची लांबी त्यांनी 7 इंच मधून 1.5 इंच मायनस करायचं. 1.5 इंच ठीक आहे ना. 1.5 इंच मायनस करायचं. हा लिहून घ्या. 1.5 इंच कमी करायचं. हा 7 इंचामधून 1.5 इंच कमी केल्यावर किती उरले 5.5 उरले ना. 5.5 उरले का 5.5 उरले. ठीक आहे. असं आता त्याच्यानंतर डीप गळ्याचा ट्रेंड आहे आपल्याला तर 10 इंच 10.5 इंच 11 इंच लास्ट 12 पर्यंत सध्यात गळे 2 इंच त्याच्यामध्ये आपण 2 इंच कमी करायचं. 12 इंच बी नाही. आता अजून एक सांगते 12 नाही 11 पर्यंत 11 पर्यंत 2 इंच मायनस करायचे. 2 इंच मायनस केल्यावर तर 5.5 ठीक आहे ना. 7 इंच मध्ये 2 इंच मायनस केल्यावर किती उरले 5च उरले. 5 इंचला शोल्डर लावायचं आपल्याला बॉडी मेजरमेंट वरून घेताना. ठीक आहे ना. 10 आणि 11 10.5 11 ठीक आहे ना. आता त्याच्यानंतर अजून 11.5 आलं समजा किती कमी करायचं मला 2 इंचेस कमी करा. ठीक आहे ना. आता 11.5 कोण मारता नाही बरं 12 एवढ्यापर्यंतच राहते राहील. पण ते लेस पण म्हणतात बघा तसले जर असले तरच त्याच्या खाली राहतात. जास्तीत जास्त 12 पर्यंतच राहतात गळे. जेव्हा 12 इंच पूर्ण डीप तुमचा गळा चाललाय तर तुम्ही 2 इंच पेक्षा अजून 2.25 इंच 2.25 इंच तुम्ही कमी करावं. 7 इंच मधून 2.25 इंच कमी करा. 2.2 जेव्हा तुमच्या लेवांच्या पुढे जातात ते मोर देन 11 ना. हा हॅलो 11च्या पुढे जाणार आहे. आता हे झालं मी समजून ते सांगते. आता आपण बॉडी मेजरमेंट 7 इंच शोल्डर लावलं
आता काही जणांचं कसं राहते, ताई मला ना शोल्डरची पट्टी छोटी पाहिजे. कमेंट आलती मला, म्हणून तुम्हाला बी कन्फ्युजन राहतेच ना फ्युचर मध्ये. बस आता मी परवा एक ब्लाऊज पाठवते, माझं शोल्डर 6 इंच आहे. लई जणांचे शोल्डर पसर राहतात. माझं शोल्डर 16 आहे. बॉडी मेजरमेंट वर माझं शोल्डर 16 आहे. तर आता माझं शोल्डर 16 इंच आहे समजा, तर त्याच्यात मी अर्धा किती लावते? 2.2 8 लावते ना. 8 लावते ना कपड्यावर. कपड्यावर 8 लावल्यावर ब्लाऊज आहे का? नाही, माझंच सांगेल मेजरमेंट. हा, माझंच सांगेल, पण थोडं वेगळं आहे. तर 16 इंच आहे समजा कोणाचं, तर आता मी अर्ध करून लावले आणि माझा हा डीप गळा 10 इंच 10-10.5 इंच आहे, तर मी त्याला सरळ 2 इंच मी कमी केलं. 2 इंच कमी केल्यावर मी 6 लावले का नाही. आता 2 इंच कमी केल्यावर किती आलं? शोल्डर मी लावले 6 इंचाने लावली. 2 इंच मायनस केल्यावर 6 इंचाने लावली. 6 इंचाने शोल्डर लावल्यावर आता हे शोल्डर आहे, हे आहे समजा शोल्डर माझं. ठीक आहे, इथं मी 6 इंच लावले पुरा गळ्यापासून. इथून गळा आहे ना माझा, इथून मी 6 इंच लावले. 6 इंच लावल्यावर आता मी इथून 2.2 घेतलेला आहे गळ्या रुंदी. 2.2 घेतली, तर ते पट्टी जास्त उरते की किती उरते? आता बघा, 6 इंच आहे. आता 6 इंच आहे इथूनच काय. आता ह्याच्यामध्ये मी 2.2 लावलो. ठीक आहे, एवढं लेवल लागेल शोल्डर, एवढं लेवल लागले ना. आता लॉंग शोल्डर, पण आता त्यांचं कसं आहे, त्यांना मला शोल्डर छोटं पाहिजे ताई, शोल्डरची पट्टी मला 2.5 इंचाचीच पाहिजे. जसं तुम्ही काल म्हणलो ताई हे पट्टी लई छोटी वाटलेली आहे, मला जरा मोठी पाहिजे, असं पाहिजे. तसं काही ना, पट्टी छोटी पाहिजे राहते ना. आता मग त्या कंडिशन मध्ये आता त्यांना एवढी पट्टी मोठी पाहिजे नाही ना, तर त्यांना एवढीच पाहिजे, एवढीच पाहिजे. आणि त्यांचा गळा आता जेवढे मी शोल्डर 6 इंच आहे ना, त्याने आणि थोडं मध्ये जावं लागेल. मग त्या कंडिशन मध्ये इथं समाधान करण्यापेक्षा इथं 2.5 करावं. गळ्या रुंदी त्यांची थोडी वाढवावं लागते. समाधानच्या ऐवजी 2.5 इकडे करावं आणि इकडच्या ऐवजी थोडं इकडे मध्ये घ्यावं, तेव्हा त्यांना जेवढे पाहिजे तेवढे 2.5 इंच. ठीक आहे ना. ज्यांना शोल्डर पट्टी कमी पाहिजे असेल ना, तर नुसतं शोल्डर कमी करून चल ना, थोडं गळा बी वाढवावं. हे एक ध्यान ठेवायचं. थोडं पावीच वाढायचं. अगर शोल्डर पट्टी तुम्हाला छोटी पाहिजे असेल, ऑफिसली मध्ये तुमचा गळा तर होणारच की नाही. आता काय झालं, हे तर तुम्हाला सगळे बंद गळ्याचे, याला जे जे म्हणतात ना बंद गळे म्हणतात. बंद गळे तर तुम्ही लिहून घ्या पाहिजे असले ना, बंद गळे, क्लोज नेक, बोट नेक, हाय नेक, बोट नेक मध्ये येतात हे सगळे गळे. ठीक आहे ना. आता हे खालचे जे आहे ते डीप नेक येतात. डीप नेक, हे डीप नेक आहे. 6 ते का डीप नेक, 11 and 10 पासून पुढचे जेवढे बी गळे असले, इथून इथून खाली, इथून खाली जे बी असले 10च्या पुढचे डीप नेक आहे. हे आहेत हे सगळे हाय नेक, छोटे गळे, छोटे गळे. ठीक आहे ना. आता हे झाले. आता आपल्याला ह्याच्यावरून सांगते तुम्हाला, आतापर्यंत आपण डीप नेक गळ्यासाठी खाली हे शोल्डर आहे ना, तर आपण इकडे खाली उतरतो असं. डीप नेक साठी शोल्डर उतरत नाही म्हणून आपण हाफ इंच खाली उतरतो. जेव्हा आपण बोट नेक कट करायचं आहे आपल्याला, बोट नेक, कॉलर वाला नेक, हाय नेक, जसं आता हे ब्लाऊज मी शिवलं हाय नेक म्हणतात त्याला, हे ब्लाऊज बसलं सगळं हे असं मागे, हे मागे पूर्ण बॅक आहे ना. वर फक्त आता बघा ह्या शोल्डर पासून ह्याला एकच इंच खाली आहे, 1.5 इंच जास्तीत जास्त एवढंच आहे. आणि पुढे डीप नेक आहे, याला म्हणतात हाय नेक. आता ह्याला जेवढे मी बॉडी मेजरमेंट वर शोल्डर आले ना, त्याचं हाफ घेतलं एवढं, त्याचं हाफ. ठीक आहे ना. ह्याला म्हणतात हाय नेक, बंद गळा. आता ह्याला कसं घ्यायचं सांगते. बंद गळ्याला जेवढं की आपण शोल्डर मधून आडवा इथं घेतलं ना, समजा 7 इंच घेतलो, 8 इंच घेतलो, जेवढं मी घेतलं सेमच घ्यायचं बंद गळ्याला. आणि की आपण इकडे खाली उतरलं ना, तेव्हा आपण इकडे खाली उतरायचं. बोटनेक असू दे, कॉलरवाला असू दे किंवा हे असू दे, तर आपली लाईन आता इथून असं जाते. ड्रेस असो, ब्लाऊज असो, काही असो, त्याच्यासाठी बोटनेक साठी शोल्डरची सरळ लाईन असं असलं ना, तर ते खाली असं जातं, असं जातं. हाफ इंच आपल्याला खाली उतरावं. बंद गळ्यासाठी, बोटनेक साठी लक्षात राहते. आणि ती गळ्यासाठी काही इकडे गळ्याच्या साईडला उतरवलं एवढंच. आणि गळ्यासाठी पण असं म्हणलंय इकडून
बोटनेकला कोणतं म्हणलं का सरळ. आता आपला सरळ असं शोल्डर आहे. आपण जेव्हा आपले डीप गळे घेतात बघा 10 पासून पुढचे 9:30 असल्याने तेवढं जरूर नाही. 10 पासून पुढच्या वाला. आता 6-7 असले तर अजून ठेवायचे का जरूर नाही. 6, 7, 8, 9 झालंय टाइम झालंय. हा हॅलो 10 मिनिट फक्त थांबले तो. ठीक आहे ना 6, 7, 8 हे वरले तर जमतच नाही. हे वरलेलं असं क्रॉस असं क्रॉस असं. आता हे 6 ते 9:30 काय करायचं ऍज इट इज सेम सरळ सिलाई मारायची. ह्या वरल्यावाला मुंड्याच्या साईडला लिहून घ्या असं. मुंड्याच्या साईडला तुम्ही आर्म म्हणत असाल तर आर्मच्या साईडला हा पिन खाली उतरायचं शोल्डर पासून. आता जसं आपण डीप नेक साठी गळ्याच्या साईडला खाली अर्धा इंच खाली उतरतो इकडं आहे की नाही. तर बंद गळ्यासाठी बोटनेक साठी कॉलर बंद गळ्यासाठी मुंड्याच्या साईडला अर्धा इंच खाली उतरायचं असं लिहून घ्या. लक्षात राहते तुम्हाला आहे की नाही. अजून तसं काय सांगितलं अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा मला तेव्हा सांगायला दिसतं पेनला. अजून काय सांगायचं शोल्डर नाही. हा ब्लाऊजचा म्हणला ना तुम्ही ब्लाऊजवर माप घेतल्यावर ब्लाऊजवर माप मी तर तुम्हाला आताच सांगत असते की ब्लाऊजवर मेजरमेंट तुम्हाला घ्यायला जर जमत नसेल आणि तुम्ही घेऊन शिवलो बी तुम्हाला परफेक्ट तुमचे शोल्डर बसले आणि बसत नसतील तर मी त्याच्यासाठी चार्टच बनवून द्यायचो म्हणली होती तुम्हाला. किती छातीसाठी किती तुम्ही फिक्स शोल्डर लावा ते बनवूनच देतो. पण नाही बी जर आलं तर मी बेतनी मी काल अजून व्हिडिओ येणार आहे त्याचे. असं आपण काल घटलो बघा ह्या शोल्डर मोजायचं आपलं इथून आहे. इथून आपण शोल्डर मोजतो. तर समजा हे रेडी ब्लाऊज आहे आपल्याला हे ब्लाऊज आले रेडी. इथून मोजायचं आपण शोल्डर सरळ ठेवून मोजलो ते जेवढं मी मोजतो ना त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून कपड्यावर लावायचं मार्जिन. हाई जोडायला आपल्याला इकडे 1/2 इंच मार्जिन द्यावं लागते ना. त्याच्यासाठी जेवढे बी ब्लाऊज वर शोल्डर येते ना त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण कटिंग करायचं. कटिंग कळालं. आता हे कपड्यावर समजा अजून काय सांगा आता कमी करायचं. हे मुंड्याचं बी सांगू का. मुंड्याचं जे बी आहे बघा आता कोणत्याही ब्लाऊज तुमचा 30 पासून 34 पर्यंत चालतंय. 34 नाही 28 पासून 30 पर्यंत छोटे जे बी तुम्ही आता ब्लाऊज लो बघा तिथं 28 to 30 पर्यंत सगळ्यांनी जे येतात सरळ लाईन होता बघा. मुंड्याचा आकार देण्यासाठी सरळ लाईन होतो ना असं ते तुम्ही 5 इंचालाच लावा सगळ्या ब्लाऊजला. 28 to 30 पर्यंत 30 बी चलतंय 32 ला बी चलतंय. पण 30 पर्यंत या 5 इंचाला लावा फक्त 5 इंचला. आता ह्याच्या पुढेच सांगते 30 पासून 34 पर्यंत तुम्ही हे जे आहे 5.25 इंचाला लावा. कपड्यावर घेतले तर 5.25 इंचला लावा. कपड्यावर घेतले तर 32 to 32 ते 34 पर्यंत कपड्यावरच म्हणलो मग मी. हे जे सरळ लाईन होता ना आपण मुंडा काढण्यासाठी 5.5 म्हणले 5.5 बी म्हणला तुम्हाला सांगते. एक ह्याच्यामध्ये ना 3 प्रकारचे ब्लाऊज सांगायला आपण 5.25 म्हणजे 2.7 म्हणजे 2 लाईन 5 वर 2 लाईन सांगते तुम्हाला. बाकी ते डाऊट नाही तुम्हाला. आता मी तिथं 5.5 ची लाईन ओढलं समजा 5 आणि 5.25 ची लाईन ओढलं समजा त्याच्यामध्ये 3 साईजचे ब्लाऊज बनतात हे एका मार्क मध्ये. आता ह्या एका 5 ह्याच्या मध्ये ना 30 पासून ते मी किती पर्यंत सांगायला तुम्हाला 32 येते 33 येते 34 येते 35 येते एवढे ब्लाऊज ह्या एका महिन्यामध्ये बसतात ब्लाऊज. मग मी तुम्हाला 5 न सांगितलं म्हणलं बघा जरुरी नाही तेवढं तुम्ही 5.25 मध्ये करू शकतो तुमचा मुला 5.5 म्हणलं. हा आता कधी कधी काय राहते एकेकाची चेस्ट तेवढ्या हे वाले कमी जास्त राहतात पायावर. 36 ला 5.5 36 to 38 पर्यंत 5.5 ला 5.5 लाईन हा स्ट्रेट लाईनच सांगेल मी तुम्हाला. आता 38 एक मापामध्ये
जेवढं मी सांगितलं 3 ब्लाऊज बनतात आणि मी 2च सांगितलं तुम्हाला. 3 ब्लाऊज बनतात एक लाईन मध्ये 3. आता हे झालं 5.5चं झालं तुमचं. आता त्याच्या पुढे असले समजा 40, 42. आता ह्यांचं बघा, ह्यांची चेस्ट साईज एवढी मोठी आहे, परंतु ह्यांचं हे छोटं आहे. हे मुंडा छोटा आहे यांचा, त्याच्यामुळे त्यांना पुढे हे आहे. तर आता इथून पुढचे 38च्या पुढे ब्लाऊज जे बी असतील बघा, 5.25 घ्यायचं आणि 32 पासून चालू करायला बघा. 32 पासून सांगितलं बघ. 38 तुमचं पहिल्याचं किती घ्यायचं मुंड्याला म्हणलेलं आधीचं. 38 पासून 42 साडेचार घ्या. 4.5. 42 किती 40च्या पुढे किती येतात? आता 40च्या पुढे बघा एवढं बी येते. 40च्या पुढे किती द्यायचं? हा किती बी नाही, किती बी आधी किती येणार आहे, येऊन यांचं 43 आहे. त्यांचे 43. हा 44 पर्यंत येते, 50 पर्यंत येतील लई झालं त्याच्या पुढे तर जाणार. 40 to 50 घेऊ का मॅम? हा लिहा करते तो का. या तर एवढं घ्या, या तर डायरेक्ट 6 इंच. या दोन्ही पैकी कोणताही घेऊ शकता. पहिले ते 5.7 बघा. हा मार्जिन हा गोल ते घेऊन हा येण्या येते 6. या दोन्ही पैकी कोणताही घेऊ शकता 40च्या पुढे. ठीक आहे ना. ते बी लईच मोठं असले, बाया जर लईच मोठे असले तर 6.5 घेऊ शकता, पण ह्याच्या पुढे जाऊ. 26 to 28, 30 ला 4.5. हा 26 to हा 25 हा 26, 27, 20, 30 पर्यंत. 25 ते 30 पर्यंत त्याला तुम्ही 4.5 घेऊ शकता. 4.5 छोटे छोटेच. आता ह्यांचं एक ब्लाऊज कट केलं ना 4 ला झालं ना. क्लासचा टाइम बी संपला. बोला अजून काय. क्रॉस बेल्टचं सेमच जे आपण तुम्ही तेच इझी मेथड युज करा. खालून पाहुणेच लावा, खालून सैदा आणि वेतन केलं आणि इथून दोन. आता ब्लाऊजचे माप घेते बघा. आता ब्लाऊजचे माप आपण करेक्ट घेतल्यानंतर किती सोडायचं? अर्धा इंच 1 इंच त्याच्यावर घेताना ह्याच्यावरून जर तुम्ही ब्लाऊज वरून कटिंग करायला तर तुम्हाला काहीच सोडायचं नाही. हे जेवढं बी तुमची छाती आता इथं आली आहे, समजा 16 आले, त्याच्यातला अर्धा लावायचा 8 आणि प्लस आपले 2 इंच. आनंद गेली की करायचा नाही. मग नाही ना. मग जे आपण बॉडी मेजरमेंट वरून घेतो ना त्यालाच फक्त हाफ इंच सोडायचं. अगर तुम्ही ब्लाऊज वरून कटिंग करला तर त्याला हाफ इंच काहीच सोडायचं नाही. जेवढं समोर असं माया त्याला गाव ना बॉडीची मेजरमेंट अर्धा भेटला तिथे. अजून 2 इंच माया कंपल्सरी घेतलं. फक्त मातेला म्हणजे मार्जिन सोडायचं नाही. मार्जिन कसं येते ब्लाऊज मार्जिन आपण तुम्ही त्यांनी मी बरोबर म्हटलं तर तेव्हा तुमचं अंडरस्टँडिंग आलं. ते हा मीन्स आपण ऍड करतो ना बॉडी ते नको म्हटलं तुम्हाला जे माया तेवढं सोडा मला पूर्ण मार्जिन तेच म्हणले कसं म्हणले म्हणतो मी. नाही यांनी बरोबर सांगितलं. तर कन्फ्युजन जसं मला आता हे आस्तींचं सुरूला विचारल्यावर मला कन्फ्युज झालं बघा तुम्ही सांगितल्यावर. कळालं नाही बघा तुमचं पूजाचं. कसं झालं सिलाई हे म्हणाला तुम्ही तिला दोन्ही हँड टेकअप केलं ना तुला ते कळाले. हा म्हणजे तुम्ही करेक्टच सांगलेला, त्यांनी करेक्टच सांगलेला, फक्त ते कळालं नाही. मॅडम ऑफ करा.